हाय एव्हरीवन, आज आपण बघणार सिंपल पटकन होणारा अंडा कढी. चला मग आता बघू. ह्याचा तर फोटो असा दिसतोय आणि त्यानंतर आपण कंटेंट बघू. आज मी अंडा कढी बनवणार आहे सिंपल पद्धतीने. तर मी त्याच्याविषयी इन्फॉर्मेशन देते. हे खोबरं घेतलं, ह्याच्यामध्ये भाजलेलं खोबरं, जिरं आणि धणे घेतलं थोडेसे आणि लसूण घेतलं. हे सगळं पहिला फ्राय करून घेतलं आणि नंतर ह्याचं पेस्ट बनवून घेतली. त्यानंतर हळद घेतली, घरची चटणी घेतली, मीठ घेतले आणि हे सुहानाचा चिकन मसाला घेतला. तेल गरम करायला ऑलरेडी ठेवलं आणि खूप जणांचं बनवायचं नाही, 2च जणांचं आणि जास्त जर ग्रेव्ही बनवायची तर मी सिंपल पद्धतीने कशी ग्रेव्ही बनवते, अंडा कढी कशी म्हणजे अंड्याचं कढी बोलू शकता किंवा ग्रेव्ही बोलू शकता, तर ते कसं बनवते हे मी दाखवते. तर मी एक एक आता ह्याच्यामध्ये टाकते. तिथे तेल गरम झालं आहे आणि त्यानंतर आपण परत एक एक कंटेंट टाकणार आहे. तर आपण पहिला चटणी टाकणार आहे, कारण चटणी टाकणं पहिलं तेल खूप कडक झालेला तुम्हाला एक्सप्लेन करायचं ह्याच्यामध्ये. तर मी बंद केलेला गॅस. आता मी ऑन करून ते पहिला मी चटणी टाकून घेतला, नंतर मी हलवते. एकदम सिंपल पद्धतीने बनवा, घरच्या सगळं कंटेंट घालून, जास्त काही मसाले न घालता घरी अवेलेबल असेल तेच घालून. तर आता मी चटणी घातली आहे त्याच्यामध्ये आणि फ्राय करून घेते. नंतर मी हळद टाकते त्याच्यामध्ये, हळद टाकून ते आणि त्याबरोबर हे आपल्याला सुहानाचं चिकन मसाला थोडंसं टाकते. जास्त मसाले न यूज करता आणि तेल पण न यूज करता, कारण खोबऱ्याचं वाटण केलं त्याच्यामध्ये ऑलरेडी तेल नंतर सुटतं, त्यामुळे मी तेल यूज करणार आहे. तर हे सगळं मी फिरून घेते, एकदम बारीक गॅस करून ठेवलं आहे. आणि त्यानंतर हे खोबऱ्याचं आपण वाटण केलेलं सुकं, ओलं नाही करत, सुकंच आहे. आम्ही पाणी घालतच नाही वाटणमध्ये, कोणतं पण आपण हे बनवा, सुकंच हे करून घेतलं. आणि त्यानंतर हे फ्राय 5-10 मिनटं आपण फ्राय करून घ्यायचं तसंच. आणि त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये गरम पाणी घालणार आहे. उकळून ऑलरेडी मी पाणी घेतलेलं आणि ते पाणी आपण ह्याच्यामध्ये घालणार. हे लक्षात ठेवा, प्रत्येक कोणतं पण तुम्ही चिकन असेल, नॉनव्हेज असेल, नॉर्मल पण भाजी बनवणार असेल तर पाणी आधी उकळून घ्या आणि नंतर टाका. त्याने एक स्वाद वेगळाच येतं आणि कढी पण छान म्हणजे छान कालवण होतं. त्यामुळे पाणी उकळूनच घ्यायचं. कोणतं पण असू दे, कोणतं पण तुम्ही काही पण बनवा भाजी, त्यात पाणी घालणार असेल तर तुम्ही उकळूनच घाला. नंतर एक उकळी आल्यानंतर मी त्यात मीठ टाकलं. आता आपल्याला हे बारीक गॅसवरती ठेवायचं आहे आणि ह्याच्यात आपण आता अंडी टाकणार आहोत. हे बघा, अशा प्रकारे मस्त हे झालं. आणि आपण ह्याच्यामध्ये अंडी टाकून 5 ते 10 मिनटं एकदम बारीक गॅसवरती ठेवणार. हे बघा, हळूहळू तेल सुटायला लागलं खोबऱ्याचं. आणि हे लक्षात, अंडी घालून झाल्यानंतर आपल्याला बारीक गॅस करून 5 ते 10 मिनटं ठेवायचं आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालू शकता. मी काही कोथिंबीर घातला नाही, एकदम सिंपल पद्धतीने बनवलं आहे. वाट्यांमध्ये कोथिंबीर घाला किंवा ह्याच्यामध्ये नंतर तुम्ही कोथिंबीर घातलं तरी चालेल. हे बघा मस्त 2 उकळी आल्यानंतर मी तुम्हाला हे दाखवते. हे बघा मस्त, आणि वास पण सगळी एकदम बारीक गॅस करून ठेवला ना, त्याचा स्वाद एक वेगळाच येतो. हे बघा मस्त असं सर्व करून तुम्हाला अशा पद्धतीने तुम्ही अंडा कढी सिंपल पद्धतीने 5 ते 10 मिनटामध्ये बनवू शकता. पटकन होईल. बनवून एकदा बघा माझ्या पद्धतीने आणि आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. बाय.